हां, सो न्यूरॉन काय असतो? स्पेशलाइज्ड सेल असतो. त्याचं फंक्शन काय असतं न्यूरॉनचं? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं. कुठून कुठे? CNS टू बॉडी पार्ट्स किंवा बॉडी पार्ट्स टू CNS. ठीक आहे. तर आता न्यूरॉन दिसतो कसा? काय काय असतं न्यूरॉनमध्ये? डेंड्राइट्स, आणखी सेल बॉडी, एक्झॉन, आणखी न्यूक्लियस, आणखी ग्रॅन्युल्स, आणखी मायलिन शीथ. येस. आणखी सर्व न्यूरॉनमध्ये असते का? नाही. ओके, तू केलेलं आहे ना. हे बघा, हा असणार आहे आपला एक टिपिकल न्यूरॉन. ठीक आहे. या न्यूरॉनमध्ये हा जो पोर्शन असणार आहे ना, हा इथून इथपर्यंत हा पूर्ण जो सर्क्युलर पोर्शन दिसत आहे, याच्या अंदर इथे मधात प्रेझेंट असणार आहे न्यूक्लियस. ठीक आहे. आणि सेल बॉडी माहिती आहे तुम्हाला? सेल बॉडी कोणती असणार याच्यामध्ये? ही जी असणार आहे याला आपण म्हणणार सेल बॉडी, किंवा याचंच दुसरं नाव आहे सायटॉन. ठीक आहे. सेल बॉडी किंवा सायटॉन, यालाच आपण म्हणणार सोमा. किंवा आता न्यूक्लियससाठी एक सायंटिफिक वर्ड काय होता? कॅरियॉन. ठीक आहे. तर न्यूक्लियसच्या अराउंड ही स्पेस आहे, तर याला आपण काय म्हणणार? पेरी कॅरियॉन. पेरी म्हणजे न्यूक्लियसच्या अराउंड, पेरी म्हणजे सराउंडेड बाय, आणि न्यूक्लियसला आपण काय म्हणतो? कॅरियॉन. ठीक आहे. तर म्हणून याला आपण आणखी काय म्हणणार? पेरी कॅरियॉन. तर आपण काय बघत आहे इथे? आपण बघत आहे न्यूरॉनचं स्ट्रक्चर. न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये सर्वात आधी काय प्रेझेंट आहे इथे? सेल बॉडी, किंवा याचंच दुसरं नाव सायटॉन, याचं तिसरं नाव सोमा, आणि यालाच काय म्हटलं? पेरिकॅरियॉन. ठीक आहे. आणि इथे मधात काय प्रेझेंट आहे आपला? न्यूक्लियस. न्यूक्लियसला ही स्पेस सराउंड करत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलं? पेरिकॅरियॉन. आता इथे काय असणार आहे? असे छोटे छोटे ब्रांच लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असणार. याला काय म्हणतात? डेंड्राइट्स म्हणतात. हे आपण 9th-10th मध्ये शिकलो आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात डेंड्राइट्स. ब्रांच्ड आहेत की अनब्रांच्ड आहेत? ब्रांच्ड आहेत. छोटे आहेत की मोठे आहेत? स्मॉल आहेत. तर हे कसे असणार? ब्रांच्ड आणि स्मॉल. ठीक आहे. त्यानंतर इथून तर इथपर्यंत जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणणार? माहिती असेल ना? एक्झॉन. कसा आहे शेप? शेप सिलेंड्रिकल. ठीक आहे. आणि लॉंग आहे, लार्जर आहे की स्मॉलर आहे? सिलेंड्रिकल आणि लॉंग. तर आत्तापर्यंत मी काय सांगितलं? मी बेसिक स्ट्रक्चर सांगत आहे. कशाचं? न्यूरॉनचं. सर्वात आधी काय सांगितलं? सेल बॉडी, सायटॉन, सोमा किंवा पेरिकॅरियॉन. त्याच्या अंदर काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस. आणि सेल आहे तर सेलच्या अंदर सेल ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असणार. त्या सेल ऑर्गॅनिलीज या रिजनमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे सायटॉन, सेल बॉडी, सोमा किंवा पेरिकॅरियॉनमध्ये सर्वच्या सर्व ज्या ऑर्गॅनिलीज असतात त्या कुठे प्रेझेंट असणार? त्याच्यामध्ये. जसं निझल ग्रॅन्युल्स अँड ऑल, ते आपण बघू समोर. ठीक आहे. त्यानंतर हा जो असणार आहे, हा असणार आहे एक्झॉनचा शेवटचा पार्ट. एक्झॉनच्या शेवटच्या पार्टला म्हणतात एक्झॉन टर्मिनल. काय म्हणणार? टर्मिनल. तसं आपण टर्मिनल वर्ड कशासाठी यूज केला जाते? एंडसाठी. तर हा एक्झॉनचा एंड आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? एक्झॉन टर्मिनल. एक्झॉन टर्मिनल. आणि इथे असे बल्ब लाईक स्ट्रक्चर दिसत आहे छोटे छोटे, याला आपण म्हणतो सायनॅप्टिक नॉब. ठीक आहे. सायनॅप्टिक नॉब. तर आत्तापर्यंत मी काय सांगितलं? पर्टिक्युलर न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण बघत आहे. सर्वात आधी आपण बघितलं सेल बॉडी, सायटॉन, सोमा किंवा पेरिकॅरियॉन. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार? सर्वच्या सर्व सेल ऑर्गॅनिलीज. ठीक आहे. ही मेन बॉडी असणार. का? कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर असे एक स्ट्रक्चर, लार्जर स्ट्रक्चर निघत आहे सिलेंड्रिकल शेपचं, त्याला आपण काय म्हणतो? एक्झॉन. ठीक आहे. त्यानंतर इथे एक स्मॉल ब्रांच लाईक स्ट्रक्चर्स आहेत, त्याला आपण काय म्हटलं? डेंड्राइट्स. आणि हे एक्झॉनचा एंड, एक्झॉन टर्मिनल, आणि हे बल्ब लाईक स्ट्रक्चरमध्ये आउट होत आहे, याला म्हणलं सायनॅप्टिक नॉब. इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. तर न्यूरॉनमध्ये जर वरतून आपण बघितलं एकदम ब्रॉडली, तर दोन गोष्टी असतात. एक तर असते सेल बॉडी. सेल बॉडी कोणती आहे? सांगा लवकर. सेल बॉडी कोणती? नाव सांगा ना. न्यूक्लियसच्या अराउंड. ठीक आहे. आणि दुसरं काय असणार इथे? सेल्युलर प्रोसेसेस. सेल्युलर प्रोसेसेस. सेल्युलर प्रोसेसेस म्हणजे काय? सेल्युलर प्रोसेसेस म्हणजे काय? असे स्ट्रक्चर्स जे सेलमधून ओरिजिनेट होतात त्याला आपण म्हणतो सेल्युलर प्रोसेसेस. तिथे काय ओरिजिनेट होत आहे सेलमधून? एक तर लॉंग सिलेंड्रिकल एक्झॉन ओरिजिनेट होत आहे, आणि छोटे छोटे ब्रांच लाईक डेंड्राइट्स ओरिजिनेट होत आहे. तर सेल्युलर प्रोसेसेसमध्ये कोण कोण आले? एक्झॉन आणि डेंड्राइट्स. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट? न्यूरॉनमध्ये दोन गोष्टी आहेत ब्रॉडली बघितलं तर. एक तर सेल बॉडी,
ठीक आहे, आणि दुसरे सेल बॉडीमधून निघणाऱ्या गोष्टी त्या कोणत्या आहे, एक तर लॉंग सिलेंड्रिकल ॲक्झॉन आणि दुसरे कोणते आहे, डेंड्राइट्स, जे की छोटे छोटे ब्रांच स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आता या सेल्युलर प्रोसेसेस, सेल बॉडी तर सर्व न्यूरॉनमध्ये असते. ठीक आहे, पण या सेल्युलर प्रोसेसेसच्या बेसिसवरती न्यूरॉन्सला आपण क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे, किती किती टाईप्समध्ये, 4 टाईप्समध्ये. तर ते आपण बघणार आहे, तोपर्यंत नोट कराय. न्यूरॉनचं 4 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. ठीक आहे, कशाच्या बेसिसवर, सेल्युलर प्रोसेसेसच्या. काय काय असणार सेल्युलर प्रोसेसेसमध्ये, ॲक्झॉन आणि डेंड्राइट्स. ठीक आहे, तर ॲक्झॉन डेंड्राइट्सच्या नंबरच्या बेसिसवर झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 4 टाईपचे न्यूरॉन आहे. पहिला न्यूरॉन आहे युनिपोलर. कोणता, युनि म्हणजे काय, एक. युनिपोलर न्यूरॉन हा झाला फर्स्ट टाईपचा न्यूरॉन. या न्यूरॉनमधून काय, युनिपोलर काय समजत आहे तुम्हाला, एकच सेल्युलर प्रोसेस इथून ओरिजिनेट होणार. एक तर ती ॲक्झॉन असणार किंवा ती डेंड्राइट असणार. तर तुमच्या हिशोबाने मोस्ट प्रोबॅबली कोणती असली पाहिजे, ऑफकोर्स ॲक्झॉन, कारण तुम्हाला मेसेज ट्रान्समिट तर करावं लागेल समोर. तर हे काय, युनिपोलर न्यूरॉन असा असतो. ठीक आहे, ही काय असणार आहे त्याच्यामध्ये, सायटॉन किंवा आणखी पेरिकॅरियॉन. ठीक आहे, इथे काय असणार मधात, न्यूक्लियस. काय ओरिजिनेट होणार इथून, एक्झॉन. ठीक आहे, तर कळालं, म्हणजे याला युनिपोलर न्यूरॉन का म्हटलं, कारण याच्यातून फक्त एक सेल्युलर प्रोसेस ओरिजिनेट होत आहे, त्याचं नाव काय, एक्झॉन. इथे डेंड्राइट्स आहे की नाही, नाही. मग जर असं स्टेटमेंट आलं की युनिपोलर न्यूरॉनमध्ये डेंड्राइट्स आर प्रेझेंट ऑर ॲबसेंट, तर कोणतं करेक्ट स्टेटमेंट असणार, ॲबसेंट. ॲक्झॉन प्रेझेंट आहे, किती, एक. सेल बॉडी प्रेझेंट आहे, येस. ठीक आहे, तर युनिपोलर न्यूरॉन असा दिसतो. याच्यामध्ये किती एक्झॉन असणार आहे, 1 एक्झॉन. आणि डेंड्राइट्स ॲबसेंट. डेंड्राइट्स ॲबसेंट हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, याचं एक्झाम्पल, आपण जेव्हा एम्ब्रिओ होतो, एम्ब्रिओ कधी होतो आपण, लहान होतो तेव्हा, म्हणजे तेव्हा तर आपण बेबी होतो, पोटा, अरे बाप, बेबी पोटात असतो का, युटेरस, वूम्बमध्ये. ठीक आहे, ते युटेरसमध्ये जेव्हा फिटस असतो, ठीक आहे, पहिले तर झायगोट असतो, मग झायगोट कशामध्ये टर्न आउट होतो, एम्ब्रिओमध्ये. तर एम्ब्रिओनिक कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये असे न्यूरॉन असतात, ज्यांच्यामध्ये डेंड्राइट्स नसतात. ठीक आहे, तर असे म्हणजे लेस डेव्हलप्डवाले. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणणार, एम्ब्रिओनिक कंडिशनमध्ये असे न्यूरॉन प्रेझेंट असणार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का. युट्रसला एक सायंटिफिक वर्ड पण आहे, त्याचं नाव काय, हिस्टेरा. ठीक आहे, आणि त्याच्या सर्जरीला काय म्हणतात, हिस्टेरेक्टॉमी. ठीक आहे, एवढं नोट करा. तर युनिपोलर न्यूरॉन म्हणजे काय, असे न्यूरॉन ज्याच्यामधून फक्त एक सेल्युलर प्रोसेस ओरिजिनेट होतो, कोणता, ॲक्झॉन. ठीक आहे, डेंड्राइट्स ॲबसेंट असणार, कुठे प्रेझेंट असणार, एम्ब्रिओनिक कंडिशनमध्ये. ठीक आहे, हे मॅच द पेअरच्या याच्यामध्ये येऊ शकतात, त्याचे एक्झाम्पल्स आणि ते. सेकंड टाईपचा जो न्यूरॉन आहे त्याला आपण काय म्हणणार, बायपोलर न्यूरॉन. ठीक आहे, आता याच्या नावाने काय कळत आहे बरं, बायपोलर न्यूरॉन, 2 सेल्युलर प्रोसेसेस. ठीक आहे, कोणत्या कोणत्या असणार, ॲक्झॉन आणि डेंड्राइट. मग डेंड्राइट एक असणार की खूप सारे असणार, एक. का, कारण इथे काय लिहिलेलं आहे, बायपोलर. ठीक आहे, म्हणून इथे काय असणार, हा असा ॲक्झॉन मी ड्रॉ केला, इथे डेंड्राइट, ही काय झाली सायटॉन किंवा सेल बॉडी, आणि इथून काय निघाला आपला ॲक्झॉन. ठीक आहे, हे हा काय असणार, ॲक्झॉन टर्मिनल, हे काय असणार, सायनॅप्टिक नॉब. ठीक आहे, तर हा काय आहे, डेंड्राइट, किती आहे नंबर याचा, 1, आणि ॲक्झॉन किती आहे, 1, आणि सेल बॉडी कंपल्सरीली प्रेझेंट असणार. ठीक आहे, तर बायपोलर न्यूरॉन म्हणजे काय, 2 सेल्युलर प्रोसेसेस, ॲक्झॉन आणि डेंड्राइट बोथ. ठीक आहे, नोट करा कुठे असणार असे. आता अशी एक ट्रिक आहे की बायपोलर न्यूरॉन 2 जाग्यावरती, म्हणजे 2 एक्झाम्पल्स आहेत बायपोलर न्यूरॉनचे. ठीक आहे, कोणते कोणते, एक आहे रेटिना ऑफ आय, आणखी कोणाला माहिती आहे का, रेटिना ऑफ आय काय असते बरं, हे काय, स्क्रीन, ज्याच्यावरती काय फॉर्म होते, इमेज. ठीक आहे, आणि दुसरं असणार आहे ऑल्फॅक्टरी एपिथिलियम. ऑल्फॅक्शन म्हणजे काय, ऑल्फैक्शन जो नोज में आता है, ऑल्फैक्शन म्हणजे स्मेल, ऑल्फैक्शन स्मेल. तर ऑल्फॅक्टरी एपिथिलियम म्हणजे नेझल चॅम्बर, माहिती आहे तुम्हाला, कुठे प्रेझेंट असणार,
नॉस्ट्रिल्सच्या मागे इथे, ठीक आहे. नेझल चॅम्बरच्या अंदर असतात ऑल्फॅक्टरी एपिथिलियम. कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो हा एपिथिलियम? स्मेलसाठी, ठीक आहे. क्या ड्यूड. तर बायपोलर न्यूरॉन म्हणजे असा न्यूरॉन ज्याच्यामधून दोन सेल्युलर प्रोसेसेस ओरिजिनेट होतात. एक असणार डेंड्राइट आणि एक ॲक्झॉन. कुठे प्रेझेंट असणार? दोन जाग्यावरती, रेटिना ऑफ आय आणि ऑल्फॅक्टरी एपिथिलियम. मल्टीपोलर म्हणजे काय मग? वन ऑर मोर डेंड्राइट्स आणि एक ॲक्झॉन, ठीक आहे. तर थर्ड टाईपचा जो आहे त्याचं नाव आहे मल्टीपोलर न्यूरॉन, ठीक आहे. तर याला मल्टीपोलर का म्हटलं? कारण ॲक्झॉन याच्यामध्ये एकच असणार ऑल्दो, ठीक आहे. पण डेंड्राइट्स याच्यामध्ये काय असणार? मल्टिपल असणार, ठीक आहे. तर ही झाली सेल बॉडी, इथे झाले डेंड्राइट्स, ठीक आहे. तर ॲक्झॉन किती आहे? एक. पण डेंड्राइट्स किती आहे? मोर दॅन 2. लिहून घ्या हे. डेंड्राइट्स मोर दॅन 2. हा जो न्यूरॉन असतो हा प्रेझेंट असतो सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये, ठीक आहे. सेरिब्रल कॉर्टेक्स काय बरं? आपला ब्रेन असतो, ब्रेनचा सर्वात लार्जेस्ट पोर्शन असतो सेरिब्रम. सेरिब्रमचा बाहेरचा जो रिजन असणार त्याला आपण म्हणणार सेरिब्रल कॉर्टेक्स. जसं आपल्या किडनीच्या वरती कोणते ग्लँड प्रेझेंट असणार? ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँडमध्ये जो बाहेरचा रिजन असतो त्याला आपण काय म्हटलो? ॲड्रिनल कॉर्टेक्स. आणि अंदरचा ॲड्रिनल मेडुला. तसंच सेरिब्रमचा जो आउटर पोर्शन असतो त्याला काय म्हणणार? सेरिब्रल कॉर्टेक्स, ठीक आहे. तर याचं एक्झाम्पल काय आहे? सेरिब्रल कॉर्टेक्स. सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये कसे असणार न्यूरॉन? मल्टीपोलर न्यूरॉन्स असणार, ठीक आहे. ब्रेन मध्ये आतापर्यंत आपण किती टाईपचे न्यूरॉन बघितले? 3, ठीक आहे. कोणता कोणता? पहिला कोणता होता? युनिपोलर. त्याच्यामध्ये किती? सायटॉन कंपल्सरीली सर्व याच्यामध्ये असणार, ठीक आहे. दुसरा कोणता होता? बायपोलर. आणि थर्डवाला कोणता होता? मल्टीपोलर. आता मला सांगा सायटॉन कुठे प्रेझेंट असणार आणि कुठे ॲब्सेंट असणार? हां, सगळीकडे प्रेझेंट असणार कंपल्सरीली. आता मला सांगा ॲक्झॉन आणि डेंड्राइट्सला काय म्हटलं होतं? सेल्युलर प्रोसेसेस. याच्या बेसिसवरच आपण याला क्लासिफाय केलं होतं, कारण सायटॉन तर सर्वमध्येच आहे, ठीक आहे, सर्व टाईपच्या न्यूरॉनमध्ये आहे. तर सेल्युलर प्रोसेसेसच्या बेसिसवर आपण क्लासिफाय केलं होतं. तर युनिपोलरमध्ये ॲक्झॉन किती असणार? 1 आणि डेंड्राइट्स 0. त्यानंतर बायपोलरमध्ये 1 ॲक्झॉन आणि 1 डेंड्राइट्स, ठीक आहे. आणि मल्टीपोलरमध्ये 1 ॲक्झॉन आणि मोर दॅन 2 डेंड्राइट्स, ठीक आहे. तर ॲक्झॉन सर्वांमध्ये कॉमन किती प्रेझेंट आहे? 1. आणि डेंड्राइटचा नंबर व्हॅरी करत आहे. आणि या दोघांच्या बेसिसवर आपण याचं क्लासिफिकेशन बघितलं, ठीक आहे. हे काय झाले? सेल्युलर प्रोसेसेस. आता एक 4th टाईपचा न्यूरॉन आहे तो राहिला, त्याला आपण म्हणतो सुडो युनिपोलर. सुडो म्हणजे काय? फॉल्स. आणि युनिपोलर म्हणजे? फॉल्स युनिपोलर मतलब हां, एक एक्सॉन आणि 0 डेंड्राइट. नाही, ते आता तुम्हाला ते सध्या नाही करणार, सांगते मी ते, ठीक आहे. एवढं. सुडो युनिपोलर न्यूरॉन म्हणजे अशा टाईपचा न्यूरॉन जो आधी आपल्याला अपियर होतो युनिपोलर, पण नंतर तो 2 याच्यामध्ये ब्रांच होऊन जातो. म्हणजे काय झालं माहिती आहे का? सपोज हा तो पर्टिक्युलर न्यूरॉन आहे, ठीक आहे. आता हा न्यूरॉन कसा आहे बरं? इथपर्यंत बघितल्यावर युनिपोलर आहे. तर तसंच झालं, सायंटिस्टनी रात्री सपोज अज्युम करा की नाईट टाईमला बघितलं, ठीक आहे, न्यूरॉनला मायक्रोस्कोपच्या अंडर, तर त्याला काय दिसला? फक्त एक सेल्युलर प्रोसेस दिसला, म्हणजे ॲक्झॉन. मग त्याला कसं अपियर झाला? तो युनिपोलर. पण जेव्हा नंतर त्यांचाच कॉम्पिटिटरनी तो चेक केला तेव्हा हा काय झाला होता? असा ब्रांच झाला होता, ठीक आहे, 2 प्रोसेसेसमध्ये, ठीक आहे. एक याच्यामध्ये कशामध्ये टर्नआउट झाला? एक टर्नआउट झाला ॲक्झॉनमध्ये आणि दुसरा टर्नआउट झाला कशामध्ये? डेंड्राइट्समध्ये, ठीक आहे. तर अशा न्यूरॉनला आपण म्हणतो सुडो युनिपोलर न्यूरॉन, म्हणजे फॉल्स युनिपोलर. पहिले आपल्याला वाटत होता की तो युनिपोलर आहे, पण त्याच्यानंतर काय झालं? तो टर्मिनेट झाला कशामध्ये? एक फंक्शन करत होता ॲक्झॉनसारखा आणि दुसरा फंक्शन करत होता डेंड्राइटसारखा. मग हा युनिपोलर आहे का? नाही. म्हणून याला काय म्हटलं? सुडो युनिपोलर. आणि हा कुठे प्रेझेंट असणार आहे? डॉर्सल रूट ऑफ गँग्लियन डॉर्सल रूट ऑफ डॉर्सल रूट गँग्लियॉन ऑफ स्पायनल कॉर्ड, ठीक आहे.
डॉर्सल रूट गँग्लियॉन ऑफ स्पायनल कॉर्ड. आता डॉर्सल रूट गँग्लियॉन काय असते हे आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, जस्ट फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की डॉर्सल रूट गँग्लियॉन कशाचा, स्पायनल कॉर्डचा. त्याच्यामध्ये कसा न्यूरॉन असतो, सुडो युनिपोलर न्यूरॉन. इथपर्यंत कसा अपियर झाला होता तो, युनिपोलर. पण नंतर एक कसा झाला, ॲक्झॉनमध्ये टर्मिनेट झाला आणि एक डेंड्राइटमध्ये. ठीक आहे, म्हणून मी याला याच्या क्लासिफिकेशनमध्ये टाकलं नाही, कारण इथे कायच नोट करेन मी, है ना.